कुठं चालू असतील जरा पाहुण्यावर लक्ष ठेवा. ज्या दिवशी म्हणेल आज रात्री मी जेवत नाही त्या दिवशी समजा कुठंतरी पार्टी करायला गेले. जाता येत जाऊ द्या, खाता येत खाऊ द्या मटण, पण आल्यावर म्हणा दाब कमळाचं आणि धनुष्यबाणाचं बटन. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हा मंत्र कधीपर्यंत घ्यायचा? किती? सकाळी चहा प्यायला जा तेव्हा तेच म्हणा. काय म्हणा? हा कुणाचं पण मटण, पण दाब कमळ आणि धनुष्य बाणाचं. त्यामुळे ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच्या डोक्यात असेल मटण, पण त्याला दिसेल कमळ आणि धनुष्य बाणाचं. आधी वेळ होती की त्या वेळेला घरचे लोक सांगायचे दादा इकडे जाऊन खप्पा मारा. आता घरची लक्ष्मी सांगते आणि या दुनियेमध्ये असा एकही नवरा नाही आहे का कोण जो बायकोचं ऐकत नाही? आहे का असा कोण? असा एकही नवरा नाही जो बायकोचं ऐकत नाही. जो नवरा बायकोचं ऐकेल तो हमेशा फायद्यामध्ये असेल. असेल का नाही? त्यामुळे पुढारी किती मोठा आपला नवरा असेल, घराच्या बाहेर घराच्या चौकीला तरी मंत्री कोण आहे? आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय 7 तारीख अतिशय महत्वाची आहे. आपण इकडे सगळ्या जिल्हा परिषदा निवडून आणतोय. मी काल कोल्हापूरला होते, पन्हाळ्याला. आज मी तुमच्याकडे, मगाशी मी चंदगडवरून आले. विविध ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांना विकास पाहिजे, फक्त भाषणांनी पोट भरत नाही असा विचार करणारे आपले नेते आहेत. आणि म्हणून सगळ्यात आधी झालेल्या नगरपालिका नगर पंचायतीच्या निवडणुका कुठली पार्टी 1 नंबरला आली? भारतीय जनता पार्टी. नगरपालिकेनंतर महानगरपालिका 1 नंबरला आली भारतीय जनता पार्टी. आता इकडे आपण युतीमध्ये आहोत. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपल्या युतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विजय होणार आहे. माझ्या बहिणींनो, या विकासाच्या प्रवाहात, या विजयाच्या प्रवाहात तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी सहभागी व्हा असं आपल्याला आवाहन करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा घोषणा द्यायच्या का? हात वर करून, हात वर करून. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. अरे राहुल दादा तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा आणि कोण म्हणता येणार नाही, आणि कोण म्हणता येणार नाही. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदर्श रूप में नहीं लागली तर